Hello and welcome to our today's session of EST. We are looking topic number 2, unit number 2. The name of the unit is Energy Resources. तर मागच्या काही सेशन्स मध्ये आपण बरेचसे पॉइंट कव्हर केलेले आहेत. तर आज आपण कव्हर करणारा टॉपिक आहे तो म्हणजे 2.6 ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. तर पहिली गोष्ट, व्हॉट इज ओव्हर कन्झम्पशन ऑर ओव्हर यूज. आता ओव्हर यूजला आपण ओव्हर कन्झम्पशन पण म्हणू शकतो. तर त्याचा अर्थ काय असतो ते आपण पहिला बघूया. कन्झ्युमिंग मोर दॅन वी नीड क्रिएट्स अ डिमांड दॅट द प्लॅनेट कॅन कोऑपरेट विथ अस. म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त कन्झम्पशन करायचं, याला आपण ओव्हर कन्झम्पशन म्हणू शकतो. आता समजा एक एक्झाम्पल घ्या, आता 4 लोक आहेत, तर प्रत्येकाला आपण एक एक चपाती देणार आहोत खाण्यासाठी. तर एकेकाला एक एक चपाती पास होते, पण प्रत्येकाला 2-2 दिला मग ते जास्त होतात. मग ते गरज नसताना जास्त का खर्च करायचं किंवा जास्त का द्यायचं, ते का जास्त कन्झ्युम करायचं, त्याला आपण म्हणतो ओव्हर कन्झम्पशन. नॅचरल रिसोर्सेस आर बीइंग ग्लॉब्ड अप फास्टर दॅन द अर्थ कॅन रिप्लेनिश देम. आता नॅचरल रिसोर्सेस आहेत जे आपण यूज करतो डे टू डे लाईफ मध्ये. ते नॅचरल रिसोर्सेस असतील, रिन्युएबल असतील, नॉन रिन्युएबल असतील. तर ते आपला जो यूज आहे तो ओव्हर कन्झम्पशन म्हणजेच लिमिटपेक्षा जास्त आपलं कन्झम्पशन होत राहते. मग त्यामुळे काय होतं, ते फास्ट जास्त होतं कन्झ्युमिंग मध्ये. जेवढं फास्ट ते जास्त कन्झ्युम करणार आहे तेवढी त्याची संख्या किंवा अवेलेबिलिटी आहे ती कमी होणार आहे. ते अवेलेबल नेक्स्ट टाइम साठी ते कमी होणार आहे. त्यासाठी आपल्याला ओव्हर यूज थांबवायला पाहिजे. याला काय म्हणतो आपण, एक ओव्हर कन्झम्पशन म्हणतो, की आता जास्त खर्च करण्यापेक्षा जेवढं लागते तेवढं खर्च करायचं. इट्स ऑल्सो स्ट्रगलिंग टू कोप विथ द रिझल्टिंग वेस्ट अँड इमिशन. आता नॅचरल रिसोर्सेस किंवा आपल्या नेचरमध्ये म्हणतो, एन्व्हायरमेंट मध्ये म्हणतो, कन्सिडर कशापासून होतं की वेस्टेज म्हणा किंवा इमिशन्स म्हणा, जे आपण गाडी यूज करतो किंवा काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतील, अशा प्रकारे ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील त्या ठिकाणी आपल्याला वेस्ट मटेरियल प्लस त्यांचं जे इमिशन असतात, म्हणजे टेक्सटाईल मध्ये म्हणा किंवा बाकी ठिकाणी केमिकल्स मध्ये म्हणा, तर तुम्ही वेस्ट म्हणून केमिकल सुद्धा आपण पाण्यामध्ये सोडतो किंवा नदीमध्ये सोडतो. तशा प्रकारे वेस्ट मटेरियल म्हणतो आपण. इमिशन म्हणजे आपले गॅस इमिशन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इमिशन्स असतील किंवा वेस्ट पण असेल, तर ते जर प्रॉपर मॅनेजमेंट नाही केलं किंवा जास्त यूज केल्यावर ते जास्त वेस्टेज किंवा जास्त इमिशन होणारच आहे. आता आपण गाडी पण म्हणतो, टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, तर जास्त आपण जेवढं ड्राईव्ह करणार आहे तेवढं त्याचं पेट्रोल पण कन्झ्युम होणार आहे, प्लस त्याचं इमिशन पण जास्त होणार आहे. मग पेट्रोल जास्त कन्झ्युम झाल्यावर त्याला आपण म्हणू शकतो की ओव्हर कन्झम्पशन होतंय. आणि जास्त इमिशन होत असेल तर त्याला आपण ओव्हर कन्झम्पशन ड्यू टू ओव्हर इमिशन ड्यू टू ओव्हर कन्झम्पशन असं म्हणू शकतो. मग त्यासाठी आपल्याला वेस्ट पण आहे ते पण कंट्रोल करायला पाहिजे, प्लस त्याचं इमिशन पण आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. We take too much stuff from the nature, make it into stuff we use, from chemicals to the plastic, then to the fertilizers to the smartphones to meat, and then dispose of it carelessly into the atmosphere, the ocean and the lands. जसं मगाशी मी सांगितलं, केमिकल फॅक्टरी असतील किंवा इंडस्ट्रीज असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याच्यापासून जो वेस्ट आपल्याला मिळतो किंवा जो वेस्ट आपल्याला जे नको असतं तो मटेरियल मिळतो किंवा तो भाग मिळतो, तर त्याला आपण प्रॉपरली त्याचं विघटन केलं पाहिजे. आपल्याला त्याला प्रॉपरली डिस्पोज केलं पाहिजे. पण ते आपण बऱ्याच प्रकारे केअरलेसली, म्हणजे केअरफुली नाही करत, केअरलेसली करतो. म्हणजे डिरेक्टली आपण ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणा किंवा डिरेक्टली एन्व्हायरमेंट मध्ये कुठं पण आपण फेकून देतो. तर तसं केल्यामुळे काय होतं, ओव्हर कन्झम्पशन मुळे ओव्हर वेस्ट तयार होतं, ओव्हर इमिशन तयार होतं. मग त्याच्या नॅचरलचा जो आपला लिंक असते प्रॉपर जी बॅलन्स्ड असते, तर त्याचं बॅलन्स कुठं ना कुठं थोड्या प्रमाणात ते विस्कळीत होते. त्यामुळे त्याचे जे बॅड इफेक्ट्स असतात ते आपल्या ह्युमन वरती किंवा जे अॅनिमल्स असतील त्यांच्या सगळ्यांवरती होत राहतात. मग त्यामुळे जे आपण नॅचरल मध्ये घेतो, बरेचसे जे आपलं स्टफ असतं नॅचरल मध्ये आपण घेतो, केमिकल्स पासून असेल, प्लास्टिक पासून असेल, फर्टिलायझेशन पासून असेल,
किंवा आपण स्मार्टफोनचे जे रेंज असतात मोबाईल टॉवर्सच्या, त्या पण हार्मफुल असतात. पण तेच गोष्टी आपण डिस्पोज नीट करत नाही, जे आपण केअरलेसली करतो. ते आपण केअरफुली करायला पाहिजे भविष्यात. तर ह्याचा जो पॉइंट होता तो होता की ओव्हर कन्झम्पशन म्हणजे काय, म्हणजेच जास्त यूज केल्यावर काय होतं. तर आता त्याचे इम्पॅक्ट काय होतात आपल्या एन्व्हायरमेंटवर, तर ते आपण डिस्कस करूया. तर ओव्हर कन्झम्पशन ऑफ एनर्जी, वॉटर अँड रॉ मटेरियल्स वर्सन क्लायमेट चेंज अँड इन्क्रीजेस एअर पोल्युशन. तर जसं की वेस्टमुळे आपलं काय होतं, क्लायमेट चेंज होतं किंवा आपले जे रॉ मटेरियल्स असतील खराब, तर त्याच्यामुळे आपण काय होतं की काही वेस्ट मटेरियल आपण डिरेक्टली कोणत्या तरी एका ठिकाणी डंप यार्ड मध्ये आपण टाकतो. तर त्यामुळे तिथली जे एन्व्हायरमेंट आहे, सभोवतालचा जो एरिया आहे, त्या एरियावर ते कुठे ना कुठे इफेक्ट करते. म्हणजे जसं की जमिनीवर अफेक्ट करतो, प्लस त्या सराउंडिंगचा जो एन्व्हायरमेंट असतो, एअर असतो, तर त्या एअर मध्ये पण त्याचे जे पार्टिकल्स असणार आहेत किंवा त्याचे जे बॅड इफेक्ट्स असणार आहेत, स्मेल असेल किंवा काही व्हायरसेस असतील, तर ते पसरणारच आहेत सगळ्या गोष्टींकडे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या एअरमध्ये पोल्युशनचे प्रमाण जास्त होतं वेस्टमुळं प्लस आपल्या इमिशनमुळे. त्यामुळं आपल्याला दोन्ही पॉइंट कन्सिडर करावे लागतात. त्याच्यामुळे आपलं क्लायमेट वरती चेंज होतो. जसं की ग्लोबल वॉर्मिंग अशा प्रकारचे जे नॅचरल डिझास्टर म्हणतो किंवा जे नॅचरल मोठ्या प्रकारचे जे आपला विषय असणार आहे, तर ते या छोट्या छोट्या गोष्टींमुळे होतात की जे केअरलेसली हँडल केलं जातं. It exhausts the planet's life support system, like the ones that provides us with fresh water and leaves us a short material critical to our health and the quality of life. तर सिंपल कसं आहे, जेवढं जास्त प्रमाणात पोल्युशन होणार, जेवढं जास्त प्रमाणात हार्मफुल केमिकल्स असतील, गॅस असतील किंवा व्हायरसेस असतील, जे ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स झाले, तर काय होतो की आपल्या एक जी सपोर्ट सिस्टीम असते, जी एक लाईफ स्पॅनचे एक स्पॅन असतो किंवा एक अन्न साखळी म्हणतो आपण, ते कुठे ना कुठे जर डॅमेज झालं तर ते ओव्हरऑल सिस्टीम वरती, ओव्हरऑल लाईफ सिस्टीम वरती ते अफेक्ट करतच. प्लस आपल्याला केमिकल्स जर आपण डिरेक्टली जे आपले नॅचरल रिसोर्स असतील, वॉटर रिसोर्सेस, आपले झरे असतील, नद्या असतील, समुद्र असतील किंवा अशा प्रकारे कोणतेही जे वॉटर आपल्याला मिळून देतात, तर त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला फ्रेश वॉटर मिळणार नाहीये. तर त्या ठिकाणी आपल्याला काय होणार, जे केमिकल युक्त जे खराब वॉटर असणार आहे, ते इन्फेक्टेड वॉटर असणार आहे, ते आपल्याला मिळणार आहे. पण फ्रेश वॉटरची जी क्वांटिटी असणार आहे, अवेलेबिलिटी असणार आहे, ती कमी होणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, खराब पाण्यामुळे बरेचसे आपल्याला आजार होतात. तशा प्रकारे आपल्या मानसिक असेल किंवा फिजिकल असेल, तर ते आपल्या हेल्थवरती आपल्या ते प्रॉब्लेम करत आहे. त्यामुळे आपल्या लाईफची स्पॅन असणार आहे, जे आपलं वयोमान असणार आहे, ते कमी होते. तर आपल्याला दिसून येतच आहे की जुन्या काळाची जी पूर्वीची लोक असणार आहेत, 10-15 वर्षाच्या अगोदरची, 20 वर्षा अगोदरची, तर त्यांची जे लाईफ स्पॅन होता, त्यांचे जे वयोमान होतं, ते जास्त एज मध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकत होते. पण आत्ताच्या काळात काय झालंय, लोकांचा, मनुष्याचा जो आपला लाईफ स्पॅन आहे तो कमी होतोय. तर ते का होतं, ते जे आपलं एन्व्हायरमेंट खराब होत चाललेलं आहे डे बाय डे, त्याच्यामुळं सगळ्यांच्या हेल्थ वरती इफेक्ट पडतोय. फ्रेश वॉटर रिझर्व्स, fish stocks and the forests are shrinking. Many species are under threat of extinction and fertile land is being destroyed. जसं की फ्रेश वॉटर असते आपलं, ते खराब होत चाललेलं आहे. प्लस आपलं लोकसंख्या जास्त वाढली, त्यामुळे आपलं मासेमारी आहे, मासेमारी व्यवसायावर जास्त लोड आला, जेणेकरून मॅक्सिमम नंबर ऑफ लोक फिश वरती डिपेंड राहतात किंवा फिश खायला पसंत करतात, आवडतात त्यांना. तर त्यामुळे मासेमारी जास्त प्रमाणात होत चाललेली आहे. म्हणजे ओव्हरस्टॉक, जे लिमिट असतं त्याच्या पण जास्त ओव्हरस्टॉक केला आपण, तर ते मासेमारीचे प्रोडक्शन ऑफ फिश जर ज्या वेळेला इनसाइड सी कमी झालं, तर त्यावेळेला कन्झम्पशन आपले जास्त वाढल्यामुळे तो साठा कमी ना कमी होत जाणारच आहे. असे बरेचसे जे स्पीसीस आहेत, बरेचसे जाती प्रजाती आहेत, ते कमी होत चाललेले आहेत दिवसेंदिवस. तशा प्रकारे सेम फॉरेस्ट साठी पण आपल्याला आहे की आपले जे जंगल आहे, जे वृक्षतोड म्हणतो आपण, लाकूड व्यवसायासाठी असेल, इंडस्ट्रियल यूज साठी असेल किंवा कोणत्याही कारणास्तव असेल, फॉरेस्टचं जे यूज असणार आहे आपलं, जे आपण म्हणतो की जंगलातून लाकूड तोड केलेलं आहे आणि त्याच्यापासून आपण बरेचसे मटेरियल तयार केलेले आहेत. तर दोन्हीचा उपसा किंवा दोन्हीचा यूज, ओव्हर यूज असेल तो वाढलेला असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याची जी संख्या असणार आहे की जे अवेलेबिलिटी आहे, अवेलेबिलिटी ती कमी होणच राहील.
सिमिलरली आपण काय करतो, एखाद्या शेतीमध्ये म्हणा, तर त्या ठिकाणी पीक फास्ट येण्यासाठी किंवा पटापट ग्रो होण्यासाठी आपण तिथं फर्टिलायझरचा यूज करतो. तर त्याच्यामुळे ओव्हर फर्टिलायझरचा यूज केला तर आपली जी लँड आहे, आपली जी जमीन आहे, तर त्याची सुपीकता आहे ती कमी होत राहणारच आहे. त्याच्यामुळे विदिन द लिमिट आपल्याला ते करावं लागणार आहे. तर ही एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे की वी अर्जंटली नीड टू ॲड्रेस दिस प्रॉब्लेम बिफोर वी हॅव इरिव्हर्सिबली डिप्लिटेड द रिसोर्स दॅट पॉवर ऑफ इकॉनॉमिक्स अँड द लिफ्ट पीपल आउट ऑफ द पॉवर्टी. तर इकॉनॉमी पण ह्याच्यावर डिपेंड राहते, बिकॉज काही वेळेला लिमिटमध्ये जर होत असतील गोष्टी, तर त्याचं इन्कम म्हणा किंवा त्याचं जे यूज असणार आहे, त्याचं आउटपुट असणार आहे, तर ते लिमिटमध्ये स्टेबल राहते. पण तेच एखाद्या वेळेला जर रॅपिड यूज केलाय, ओव्हर यूज केला, तर त्याचं ओव्हर कन्झम्पशन केल्यामुळे एखाद्या वेळेला आपल्याला त्याचं आउटपुट जास्त मिळू शकेल, पण आउटपुट जास्त मिळाला त्याचा बॅड इफेक्ट पण आपल्याला पडणार आहे. तर ते लिमिटमध्ये ठेवून आपली इकॉनॉमिक जी आपली कंडिशन आहे ती व्यवस्थित ठेवून ती इन्क्रीज कशी करून ते बघून, प्लस आपली जी पॉवर्टी आहे, जी गरिबी आहे आपल्याकडे, ती पण कमी करण्यात कसा आपल्याला हातभार लावता येईल हे आपल्याला आतापासून सुरुवात करायला पाहिजे. तर आता ओव्हर कन्झम्पशन काय असतं, त्याचं बॅड इफेक्ट काय असतात हे आपण बघितलं. तर आता आपण ह्याचं सोल्युशन्स बघूया की हे आपल्याला कशा प्रमाणात आटोक्यात आणता येईल. We need public authorities to create more of these social opportunities to give people a sense of a purpose beyond being a consumer. म्हणजे आता सरकारी म्हणला किंवा पब्लिक ऑथॉरिटी जे असणार आहेत, ते एनजीओ असतील किंवा गव्हर्नमेंट असेल किंवा मोठमोठ्या कंपन्या जे एनजीओला सपोर्ट करतात, तशा प्रकारे ते जे मोठमोठे जे कंपनी असतील किंवा एनजीओ असतील, तर त्यांनी काय करायला पाहिजेत की लोकांना सोशल अवेअरनेससाठी त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. जसं की आपण काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये बघतो की आपण वृक्ष लागवड करतो, प्लस स्वच्छता करतो की एखादा जिथं पाणी आपल्याला अवेलेबल मिळतं, की नदी असेल किंवा एखादा तलाव असेल, त्या आजूबाजूचा एरिया आपण स्वच्छता करून घेतो. अशा प्रकारे सोशल जे ऍक्टिव्हिटीज असतात ते जे आपण परफॉर्म केलेत, तर आपल्याला ओव्हर कन्झम्पशन किंवा जे ओव्हर वेस्ट म्हणा, तर त्यापासून बऱ्याच प्रमाणात आपल्याला आटोक्यात आणता येते. की मॅक्सिमम वेस्ट पासून आपल्याला जे हानिकारक गोष्टी होणार आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला आटोक्यात आणता येतात. पण गरज आहे की पब्लिक ऑथॉरिटीज आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा, इन द सेन्स टू गिव्ह पब्लिक अ सेन्स ऑफ अ पर्पज बियॉन्ड बिईंग अ कन्झ्युमर. म्हणजे जे लोक हे रिसोर्सेस आहेत ते यूज करतात, पण त्यांना पण एक सेन्स असायला पाहिजे की आपण जे यूज करतोय ऍज अ कन्झ्युमर म्हणून, तर आपल्याकडे काय जबाबदारी राहते की जे यूज केल्यानंतर त्याचं प्रॉपर विल्हेवाट कशी लावायची किंवा किती प्रमाणात ते यूज करायला पाहिजे. तर हा पण सेन्स लोकांमध्ये यायला हवा. तर हे एक सोल्युशन आहे आपल्याकडे. पब्लिक ऑथॉरिटीजनं पण पुढाकार घेतला पाहिजे, प्लस लोकांना पण त्याचं महत्व समजून द्यायला पाहिजे. मार्केटिंग कॅन हेल्प. तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मार्केटिंग गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मार्केटिंग गरजेचे आहे, हे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आहे. तर हा पण एक पर्याय चांगला आहे की मार्केटिंग आपल्याला हेल्प करू शकतं. इट इज अ पॉवरफुल टूल फॉर चेंजिंग द बिहेवियर. Once used to encourage smoking, it's now doing completely the opposite. तर मार्केटिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आटोक्यात येतात किंवा बऱ्याचशा गोष्टी ग्रो करायला आपल्याला चान्स मिळतो मार्केटिंग थ्रू. एक पॉवरफुल हे आपल्याला एक टूल म्हणू शकतो की जे चेंजिंग बिहेवियर लोकांचं जे आहे ते चेंज करू शकतो आपल्या मार्केटिंग केल्यामुळे. तर हा पण एक सोल्युशन आहे. वी नीड स्ट्रॉंगर लॉज. हा सगळ्यात मोठा एक पॉईंट ठरू शकतो की आपल्या ज्या इंडियामध्ये जर कन्सिडर केला कम्पेअर टू द अदर कंट्रीज, तर आपले जे लॉज आहेत रिगार्डिंग द नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा बाकीच्या ज्या बरेचसे लॉ असतील, तर ते आपल्याला स्ट्रॉंग केले पाहिजेतच पाहिजेत. कंपनी शुड बी मेड टू रिपोर्ट ऑन एव्हरी सिंगल ऍस्पेक्ट ऑफ देअर सप्लाय चेन, फ्रॉम एक्झॅक्युशन right through to the shop window, including water and the land use and climate changing emission. म्हणजे ज्या कंपन्या अशा प्रकारचे रिसोर्स यूज करायला देतात किंवा जे यूज करतात स्वतःहून, तर त्यांनी काय करायला पाहिजे की असं गव्हर्नमेंटनं लॉ तयार करायला पाहिजे की ज्या कंपन्याज आहेत त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणायला पाहिजे की तुम्ही हे
कितपत यूज करता आणि त्याचा कितपत फायदा होतो किंवा तोटा होतो, त्याचे जे सगळ्यात जमा खर्च असेल, त्याचं जे यूज असणार आहे, ओव्हरेज असेल किंवा जे कन्झम्पशन असणार आहे, ते सगळं किती वेस्ट प्रमाणात किती वेस्ट प्रमाण तयार होतं, किती इमिशन होतं, ते इमिशन वॉटरसाठी हार्मफुल आहे का किंवा ते लँडसाठी हार्मफुल आहे का, त्याने क्लायमेटवर किती चेंज होतो, किती इमिशनवर त्याचा परिणाम होतो, या सगळ्याचे प्रत्येक जे सिंगल ऍस्पेक्ट असणार आहेत, तर त्याचा एक रिपोर्ट आपल्याला गव्हर्नमेंटला सबमिट करायला पाहिजे. असा एक लॉ गव्हर्नमेंटनं सबमिट करायला म्हणजे गव्हर्नमेंटनं तयार करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला हा जो पॉइंट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आजचं डिस्कशन. तर आपण ज्या पॉइंटवर डिस्कस केलेला आहे तो पॉइंट आहे तो म्हणजे ओव्हर यूज म्हणजे काय, म्हणजेच ओव्हर कन्झम्पशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, प्लस ते त्याचा इम्पॅक्ट काय होतं ते पण बघितलं, प्लस ते आटोक्यात कसं आणू शकतो ते पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर